आता काका एक असा प्रश्न आहे ओटीच्या संदर्भात, की आपण ज्या देवस्थानच्या तिथे जातो, तिथे बाहेर दुकानं असतात. तिथे आपण साडी घेतो, नारळ घेतो, ओटी तिथेच तयार करतो आणि देवीला वाहतो. तर बऱ्याच लोकांना एक अशी शंका आहे, की आपणच दिलेली ओटी परत तिथे त्या ओटीत दिलेल्या वस्तू परत त्या दुकानदारांपर्यंत पोहोचवल्या जातात. म्हणजे आपण त्याच त्या वस्तू विकत घेतो आणि देवीला देतो, तर ती आपली ओटी देवीपर्यंत पोहोचते की नाही? आणि त्याच्यात पण काका आणखीन एक जोडतो की अशी पण समजूत आहे की जो ओटीचा नारळ असतो तो आपल्या घरून सगळ्यांचे हात लावून तो तिकडे देवीपर्यंत पोहोचला पाहिजे. बाकीचं तुम्ही रस्त्यात पाहिजे त्या गोष्टी बरोबर आहे. मुळामध्ये आपण ज्या वेळेला देवतेला निघतो, कुलदेवतेला, ते घरातूनच आपण तयारी करून निघायचं. का ज्या गोष्टी देवीला साडी नेसवायची असेल, खण असेल किंवा काही असेल, तर ते घरातून घेऊन जावं. ओटी घरातून घेऊन जावी. म्हणजे मग तुम्हाला वाटतं की बाहेर तुम्ही दुकानात घेतलं ती ओटी फिरून येते आणि ती तुम्ही विकत घेता. त्यापेक्षा रेग्युलर तुम्ही जाऊन व्यवस्थित बघून आणि त्यात कुठेही काटकसर करू नये. मी अशा बऱ्याच ठिकाणी बघितलं, देवीला तर साडी द्यायची ना, एक हिरवी साडी 100 रुपयाची घे, चालते. मग 100 रुपयाची साडी तू का नेसत नाही? तू देवीला मात्र 100 रुपयाची साडी. मग तुला 50 रुपयाची साडी नेस ना, कुठे तुझं एवढं हे जात आहे? पण स्वतःला तुम्ही 10-10 हजारच्या साड्या नेसता आणि देवीला 100 रुपयाची साडी का? एवढं जे देव तुम्हाला देतोय, देवाच्या नशिबाने तुम्ही जगताय आहे, तर देवाला कमतरता का? हा मोठा प्रश्न मला पडतो की तुम्ही तिथं काटकसर का करता? आज आपली आई किंवा आपण चांगलं दिसावं म्हणून आपण 5,000ची पैठणी नेसतो. लोकात मोठेपणा दिसायला पाहिजे. 10 वेळेला विचारलं पाहिजे, 56दा पदर असा करू आपण की विचारावं कोणतरी की 5,000ची पैठणी भारी दिसते बाबा. मग तसं आपण चांगलं जमलं तर देवी चांगली दिसावी. लोकांनी विचारावं, आज कोणी साडी नेसवली देवीला, असं तुम्हाला का वाटत नाही? तिथं तुमचा अहंकार जागा होऊ देत ना, की जाईल ते माझ्या आईलाच जाईल. मग देवीला घेताना तुम्ही चांगलं घ्या. आज आम्ही सप्तशृंगीची पूजा करतो किंवा हे करतो, त्यावेळेला मिठापल्ली किंवा यांच्याकडनं 13-13 मीटरची साडी आम्ही घेऊन जातो आणि जवळजवळ 8-10 हजाराच्या वरची साडी असते आमची, की आईला साडी नेसवायची, चांगली नेसवायची. हार, मोठा हार 10 फुटाचा आम्ही नाशिकला ऑर्डर देतो. आधी पहाटे नाशिकवरून तो हार आमच्याकडे येतो. गजरे, हार, कंबरपट्टा सगळं येतं. सजवायचं तर सगळं सजवायचं. आणि आपली आई चांगली दिसावी म्हणून लोकांकडनं पैसा गोळा करून द्यायचा नाही. तो पैसा आपण निर्माण करायचा आणि त्याच्यात कोणी हातभार लावला की बाबा तुम्ही पूजा करता, मी करू शकत नाही, माझी तेवढी ही नाही आहे, तर तुमच्या पूजेमध्ये माझं हे घ्या, ठीक आहे, त्याचं मान्य करा, त्याची पूजा तिथं तुम्ही घ्या. परंतु कुठलीही पूजा अहंकाराने करू नका की आज देवीला मी इतकेची साडी नेसवली, आज इतके हे केले. नाही. अहो, तिथं अहंकार उपयोगाचंच नाही. तिथं तुम्ही लाखाचं नाही कोटीचं दिलं तरी कमी आहे. कारण निर्माती तीच आहे किंवा तोच शिव आहे. तुम्ही भिकारी आहात. तुम्ही त्याच्याकडे मागता कायम आणि ते देत असतं, तर तुम्ही त्यांना काय देणार? 5 नारळ तुमचा गणपती होतो. अहो, त्या बिचाऱ्या शक्तीला काय आहे? त्यांना काही नाही, ते तुमचं कार्य करत असतात. फक्त तुम्ही तन मन त्यांना द्या. तुम्ही त्यांच्याशी एकरूप व्हा, त्यांच्याशी कनेक्टिंग व्हा, तोच खरा आनंद आहे तुम्हाला. या बाकीच्या पेढ्यात नारळात नाहीये. त्यामुळे तुम्ही घरनंच नेताना व्यवस्थित ओटी नेली पाहिजे. व्यवस्थित ओटी नेऊन तिथं तुम्ही गुरुजींना सांगून आदल्या दिवशी थांबून किंवा उद्या काकड आरतीपासून सगळ्या गोष्टी मला मिळाव्यात करायला किंवा बघायला मिळाव्यात आणि ही साडी माझी देवीच्या अंगावर नेसवली जावी, त्याचा नेसलेला आनंद हा मला मिळावा, ही माझी इच्छा आहे. आणि व्यवस्थित पूर्णाचं नैवेद्य करून, जो काय नैवेद्य करून आईला पहिले नैवेद्य दाखवून मग मी इथनं तिचा आशीर्वाद घेऊन जाईल. या उद्देशाने गेलात
तर त्याचा आनंद तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही असं सांगितलं तर गुरुजी लोक साडी नेसवतात, दिवसभर राहते साडी, त्याचा आनंद आपल्याला मिळतो. त्यामुळे घेऊन जाताना अशाच गोष्टी घेऊन जायच्या. पुन्हा पुढचा जो विचार असतो आपला की ही साडी माझी राहील का, ही साडी पुन्हा विकली जाईल का, मग याचा हे पैसा करतील, मग उगाच 10,000ची पैठणी कशाला द्यायची, 100 रुपयाची साडी दिली एवी तेवी ते काढून फेकणार. हा विचार तुम्ही का करता? तुम्ही एकदा दिलं मग ते पुढं काय होते विनियोग ते तुम्ही बघायचं नाही. तुम्ही तिथं नेऊन ठेवलं, तिची पूजा केली, उपासना केली, ती तिथपर्यंत पोचली. आपल्याकडं लग्न कार्यामध्ये भांडी कुंडी एवढी येतात, शर्टपीट पॅन्टपीस येतात, सगळेच आपण शिवतो का हो? शिलाई देणं परवडेल का आपल्याला? किंवा सगळ्या साड्या तुम्ही नेसता? तुम्ही काय करता, याची साडी त्याला, त्याची साडी त्याला, विकत आणायला नको. पॅन्ट काय सगळ्यांनी शिवणार आहे? वाढदिवसाला गिफ्ट दिले जातात त्याच्यातले हा हा पुन्हा आनंद, आपण याला गिफ्ट दिले. आपण तू गिफ्ट कशी दिलीस? तू तुझ्या पैशाने गिफ्ट दिली का? याच मजा देवाच्या बाबतीत होतात की घरनं आलेल्या साड्या आहेत ना, त्यातली साडी आपण काढतो आणि मजा त्याच्यात. आपण हे जाणत नाही की त्या माणसाने आपल्याला काय उद्देशून साडी दिलेली आहे. म्हणजे त्याचा जो मिळणारा आवक आहे ती त्या माणसाला जाते, तुम्हाला मिळत नाही. कारण त्याची साडी तिथपर्यंत जाते, तुमची जात नाही. म्हणून ती तुम्ही घेतली पाहिजे, तुम्ही केली पाहिजे. आणि तुम्ही त्याचा पुढचं हे बघू नका की विनियोग त्याचा काय होतो, ते हार बाहेर येतात का, त्या साड्या बाहेर विकल्या जातात का. बरीच लोक मध्यम वणीला मी बघितलेली आहेत की ज्या शक्य नाही ज्यांना, त्या तिथं प्रसाद म्हणून साड्या विकत घेतात आणि प्रसाद म्हणून त्या साड्यांचा वापर घरी करतात. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.